बिलीव्ह मी जर चांगला रिसॉर्ट असेल ना तरच व्हिडिओ टाकते. अदरवाईज मी व्हिडिओ काढण्याचे आणि टाकण्याचे कष्ट अजिबात घेत नाही. पण चांगल्यातलाच हा एक रिसॉर्ट म्हणजे ब्ल्यू होरायझन. हा रिसॉर्ट खेड शिवापूरच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी मस्त असं बसलेला आहे. गेल्या गेल्याच मन प्रसन्न झालं तिथे जाऊन. आणि रिसॉर्ट पण पुढे खूप छान आहे. चांगला एक्सपिरियन्स होता. आम्ही वर्षातून 2 ते 3 वेळा रिसॉर्टला जातच असतो. त्यामुळं आम्ही एका चांगल्या रिसॉर्टच्या शोधात नेहमीच असतो. त्यामुळे हा चांगला वाटला म्हणून म्हणलं शूट करावं. मी पण पहिल्या दिवशी माझं काही शूट काढण्याच्या मूडमध्ये मी नव्हते, का तर मला असं वाटलं की मला जे रील्स काढायचे होते किंवा फोटोज काढायचे तर ते काढावे. पण म्हणलं नाही रे, ही चांगली प्रॉपर्टी आपलं शूट झालंच पाहिजे. लोकांपर्यंत ज्या चांगल्या प्रॉपर्टीत त्या गेल्याच पाहिजे. मग ही रूम टूर दाखवतीये. कसं आहे ना, आपला 50% मूड हा रूमवर असतो. रूम फॅसिलिटीज कशा आहेत, टिश्यू ठेवले होते त्यांनी. वॉशरूम चांगलं होतं, क्लीन होतं, बाल्कनी छान होती आणि हा रिसॉर्ट ना नवीन आहे, त्यामुळे सगळं फ्रेशनेसचा फील येत होता. त्यामुळे 50% मूड तर आमचा चांगलाच झाला होता रूम पाहून आणि उरलेला 50% मूड हा तिथला ॲम्बियन्स, फॅसिलिटीज, स्विमिंग पूलच्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या पाहून आमचा झाला होता. म्हणजे 100% रेकमेंडेशन आहे माझे या रिसॉर्टसाठी. आणि हो, हा पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, हा मला आवडला आहे म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे. तिथले कब्बड मोठा असा होता, जसं की आपल्याला लागतो महिलांना पूर्ण टॉप टू बॉटम बघायला. मी आले ना, कधीही रिसॉर्टला आले किंवा बीचला गेले तर तिथल्या रूममध्ये मी माझे पूर्ण कपडे काढते. म्हणजे पूर्ण कपडे म्हणजे बॅगेतून कपाटमध्ये सगळे कपडे ठेवते. का तर मग मला असं वाटायला नको, अरे घरी गेल्यावर हा ड्रेस मी नेला होता पण घातलाच नाही. नाही, सगळे कपडे माझ्या डोळ्यासमोर असतात, मग मी चूज करते. आणि वॉशरूम क्लीन होते, ड्रायर पण इव्हन ठेवलं होतं. सगळ्या फॅसिलिटीज होत्या तिथे आणि 24 तास पाणी होतं गरम. म्हणजे आता पावसाळ्यात तर आम्ही बाहेर शूटला जायचो, थंडी वाजायची, परत गरम पाण्यात थोडेसे हातपाय धुवायचे किंवा ही मुलं आणि माझे हसबंड स्विमिंग पूलला गेले होते. तिथे इथे आल्यानंतर त्यांनी छान गरम पाण्याने आंघोळ केले. बाल्कनी पण आहे आणि बाल्कनीतला हा अमेझिंग व्ह्यू. आणि पावसाळ्यात हे रिसॉर्ट खूपच छान वाटत होतं. आम्ही हिवाळ्यात याचं पण प्लॅनिंग करतोय. आमचे गेस्ट येणार आहेत, त्यांना घेऊन यायचं पण प्लॅनिंग करतोय. हां, ज्या गोष्टी चांगल्या असतात तिथे दुसऱ्यांदा यायचा पण विचार असतो. आता हे जे काही रील शूट केलेत ते माझ्या इन्स्टा पेजवर करिश्मा धीरजवर आहे, तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. आमचे कपल शूट होतं, हे मीच करते हो. माझे हसबंड काय एवढं इंटरेस्टेड नसतं, मीच त्यांना बळच खेचते, अहो करा व्हिडिओ म्हणून. आणि स्विमिंग पूल खूप मस्त होता. माझ्या मुलीने छान एन्जॉय केला. छोटूने पण मस्त एन्जॉय केला. ती स्विमिंग शिकली, त्यामुळे तिला स्विमिंग पूल भेटला की ती मस्त एन्जॉय करते. मी म्हटलं ना, जास्त शूटिंग मी दुसऱ्या दिवशी केलं आहे. तर हे दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट घेतला. ब्रेकफास्टला भरपूर मेनू होते. बसायला सिटिंग अरेंजमेंट छान होती. आतमध्ये होती कारण पावसाळा होता. बाहेर पण त्यांचं सिटिंग एरिया आहे रेस्टॉरंटसाठी. तोही दाखवेल मी तुम्हाला पुढे पुढे. तर इथं भुर्जी होती, अंडा भुर्जी, पोहे, इडली, सांबर, ब्रेड, चहा, कॉफी, चटणी सगळंच होतं. म्हणजे मोस्टली पोट भरेल आणि टेस्टी पण होतं. मेन म्हणजे टेस्टी होतं ते. हां, आता कॉस्टिंगचं म्हणाल, सांगते कॉस्टिंग किंवा नाही सांगितलं तर मी खाली लिहिते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण एनिवे सांगते, मला इथलं डिस्क्रिप्शन द्यायचं होतं. इथे ना रेस्टॉरंट आहे ना, त्याच्या तिथला एरिया आहे हा सर्कल आहे आणि खूप छान त्याने डेकोरेट केलं आहे. तिथे तुम्ही शूट घेऊ शकता. हा रेस्टॉरंट मी बाहेरचं म्हणलं ना, ते हे रेस्टॉरंट आहे म्हणजे सिटिंग एरिया रेस्टॉरंटचा. आणि शूटिंगला खूप मस्त, इव्हन प्री वेडिंग शूटिंग, कपल शूट, जे माझ्यासारखे आम्ही शूट करतो, काय म्हणतात पोस्ट वेडिंग शूट, तसं तुम्ही करू शकता. मस्त आहे, म्हणजे खूप छान एरिया आहे. पुढे गेल्यावर पण अजून एक कॉर्नर आहे, तो दाखवते मी. आणि इथे प्राणी पण आहेत, प्राण्यांचे स्टॅच्यू पण आहेत, ते अगदी रिअल वाटतात. लहान मुलांना खूप छान आहे इथे. माझ्या दोन्ही मुलांनी एन्जॉय केला. हा जो कॉर्नर आहे तो पण शूटला छान आहे, तिथे आम्ही जाऊन आलो आहे. प्री वेडिंग असेल, कसलंही शूट आहे, तुमचे एकटीचं शूट असू दे मस्त साडीमध्ये, तिथे तुम्ही करू शकता. हां, तर प्रायझिंगचं कसं होतं, आम्ही एक रूम बुक केली होती, त्याला 5,500 होते 1 नाईट स्टेला. येस, त्यामध्ये ना ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. 5,500 1 नाईट स्टे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. ओके, फॉर 1 रूम. आम्ही पण माझी मुलगी ॲडिशनल होती ना एकाच रूममध्ये, म्हणून त्यांनी 1 का 1,500 वाढवलेले, पण आम्ही त्याच रूममध्ये राहिलो. ब्रेकफास्टसाठी त्यांनी इन्क्लूड केले असतील 1,000 मला वाटतं वाढवलेले त्यांनी. आणि जर आम्ही ह्यात डिनर नव्हता घेतला, लंच नव्हता घेतला, फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. पण आम्ही तिथे गेल्यावर डिनर आमच्या पद्धतीने आमच्या ऑर्डरनुसार मागवलेला आणि त्याचे जे काही पे ते आम्ही केले होते. असं मग तुम्ही करू शकता, कारण आम्ही चौघही एवढं काही खात नाही खरं म्हणायला गेलं तर. आम्हाला ते बफेट नाही पुरत, आम्ही ऑर्डर करतो. आणि ही बग्गी होती, आत्ता जी होती ना ती बग्गी होती, ती आपल्याला वरती खाली नेहमी आणायला असतात, सज्ज असतात. रिसेप्शनला कॉल करायचं, ती बग्गीवरती येते आपल्या रूपपक्षी आणि आपल्याला खाली घेऊन जाते ब्रेकफास्टला, किंवा तुम्हाला फिरायला जरी जायचं असेल तर ते घेऊन जातात. इतकी चांगली सोय या
रिसॉर्टमध्ये. त्यामुळे मला हा रिसॉर्ट खूप आवडला आहे. खूप म्हणजे माणसांना माणसेप्रमाणे रिस्पेक्टफुली वागवणं हे रिसॉर्टला जमलेलं आहे. तर यांचं इंटिरियर पण खूप छान आहे. जो कोणी ओनर असेल त्याने अजिबात कंजूसी केली नाही आहे पूर्ण रिसॉर्ट बनवायला. खूप सुंदर आणि खूप स्टँडर्ड असं बनवलं आहे. आता आपण खालून वरती आलो, रेस्टॉरंटपासून वरती एक एक सेट. आता एका सेटपासून दुसऱ्या सेटवर चाललो आहे. हे ॲक्च्युली हे काय म्हणतात त्याला, डोंगर आहे. डोंगरात आपण वरती चढतोय, पण ते छान चढतोय. छान प्रकारे आर्किटेक्ट केले, त्यामुळं छान पायऱ्यांनी वरच्या वरच्या सेकंड स्टेपला जातोय. तर सेकंड स्टेपला इथे ना मस्त असा मोठा स्विमिंग पूल आहे. दिसला? मस्त मोठा स्विमिंग पूल आहे. आणि इथे सिट आउटचा एरिया पण होता. तिथे बिअर वगैरे असेल तर मला नाही आयडिया, कारण माझ्या हसबंडने नव्हती घेतली तिथे. तुम्हाला मी खाली फोन नंबर देते, तुम्ही तिथे विचारा ड्रिंक अवेलेबल आहे का नाही. सगळे हॉटेलचा ॲड्रेस, फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. इथे वॉशरूम पण क्लीन होते, जागोजागी टिश्यू पेपर पण होते, कारण आपल्या इंडियामध्ये टिश्यू पेपरचा पण मोठा प्रश्न असतो. मला टिश्यू पेपर लागतात, इथे होते पण. आणि हे जे आहेत हे जयश्री फार्म आहे, हे यांचं जुनं प्रॉपर्टी आहे. आणि आत्ता जी केली ती नवीन प्रॉपर्टी. मी नवीन प्रॉपर्टी पण दाखवणार आहे, तत्पूर्वी जुनी प्रॉपर्टी दाखवते. ही पण छान आहे. आणि जिकडे तिकडे असे ॲनिमल आहेत, जसं काय ते खरेखुरेच वाटत होते असे ॲनिमल होते. मग माझी मुलं होती, त्यांना प्रत्येक ॲनिमल दाखवत होतो. हा वाघ मी हलवायचा प्रयत्न केला, पण फार जड होता. आणि खाली सिंह पण आहे. या रिसॉर्टचा स्टाफ पूर्ण फार पोलाईट होता. अगदी रिसेप्शनपासून ते सगळा स्टाफ यांचा मॅनेज करणारा फार पोलाईट होता. ती बग्गीची गाडी आहे ना, ती आपल्याला कधीही बोलवता ते वरती खाली करायचं नसेल तर आम्ही शक्यतो चालतच जात होतो. चालत जायला पण फार जवळ आहे हो. पण ज्यांना नाही जमत, म्हणजे पायऱ्या वगैरे चढायला, तिथं आहे, रस्ता पण आहे वरती चढायला. ज्यांना नाही जमत त्यांनी बग्गी बोलू शकता. सुरुवातीला बॅग होत्या तेव्हा तर आम्ही त्याच्यातूनच आतमध्ये आलो होतो. आणि ही त्यांची नवीन प्रॉपर्टी आहे. इथे 16 रूम्स आहेत टोटल, आणि सुंदर आहेत रूम्स. आणि त्या रूम समोरचा नजारा पण खूप छान आहे, जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवते. खूप छान आहे आणि पुण्यापासून जवळ आहे ना. आणि इतकी सुंदर प्रॉपर्टी पुण्यापासून जवळ आहे म्हणल्यावर आपण एकदा तरी नक्कीच जायला हवं ना. मस्त आहे, फोटो व्हिडिओसाठी मस्त आहे. इव्हन हे बाकडं पण खूप छान आहे, ग्रिल खूप छान आहे. म्हणजे छोट्या छोट्या जर वस्तू तुम्ही नोटीस केल्या ना, सगळंच खूप छान आहे. आता इथून तुम्हाला स्विमिंग पूल खाली पाहायला भेटतं, आणि अजून एक स्विमिंग पूल त्याच्या खाली आहे. पण मेनली ह्या स्विमिंग पूलमध्ये सगळे स्विम करतात. आमची रूम एकदम कोपऱ्यातली होती, पण रूम छान होती. म्हणजे सगळ्याच रूम तशाच आहेत, मस्त आहे. व्हिडिओ आवडल्यासच तुम्हाला काय करायचं माहितीच आहे. हा जाताना आम्ही परत रिसेप्शनमध्ये आलेलो आहोत. आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ.